नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसानंतर मी छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलेला आहे। एकदम हेल्दी आहे आणि मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये सुद्धा आणि नाश्त्याला सुद्धा। सकाळची घाई खूप असते, सकाळच्या घाईमध्ये टिफिनला आणि नाश्त्याला एकच पदार्थ तुम्ही करू शकता। तर इथे रात्रीच मी हे जे आहेत ना पांढरे हरभरे ते भिजत घातले होते। तुम्ही पांढऱ्याऐवजी ना ते काळे वगैरे असतात किंवा जे ब्राऊनवाले असतात ते घेतले तरीही चालतील। तर रात्रभर हे छान भिजलेत, किती टम्म फुगलेत पाहू शकताय। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे, मिक्स करायचं आहे। जास्तही घट्ट करायचं नाही आपल्याला, बॅटर छान झालं पाहिजे जसे आपण आप्याचं बॅटर असतं ना तसंच। वरून मी लिंबू पिळून घेतेय, जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही ते दहीसुद्धा टाकून घेऊ शकता। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। 15 मिनिटासाठी बॅटर हे साईडला ठेवायचं आहे, म्हणजे आतमध्ये जे टाकलेला रवा आहे ते छान फुलेल। त्याच्यानंतर इथे काय भाज्या घेतलेल्या आहेत, गाजर, टोमॅटो, कांदा आणि मिरची। ही आपल्याला छान असं चॉपरमध्ये चॉप करून घ्यायचं आहे, तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे कढई ठेवली आहे गॅसवर, त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहेत। छान जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जे आपण छान भाज्या चॉप करून घेतल्या होत्या ते भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्या भाज्या 2 मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान अशा मऊ पडतील। तर इथे मी 2 मिनटं भाज्या परतवून घेते। जर तुम्हाला परतवून घ्यायच्या नसतील, अशाच जरी तुम्ही भाज्या टाकल्या ना तरी काहीच हरकत नाही, तेही खूप टेस्टीच लागतं। तर मी 2 मिनटं भाज्या परतलेल्या आहेत। त्या भाज्या आपल्याला ना आता हे 2 मिनटं मी भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत, म्हणजे याचा कच्चापण जो आहे ते निघून गेलेला आहे, थोड्या मऊ पडलेल्या आहेत ह्या भाज्या। आता हे आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या बॅटरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल, रवा फुगल्यानंतर थोडंसं बॅटर घट्ट होतं, तर तुम्ही पाणी अजून ॲड करू शकता। तर ते भाज्या टाकल्यानंतर ना चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि इथे तुम्ही इनोसुद्धा टाकून घेऊ शकता। इनो नसेल तर तुम्ही खायचा अगदी चिमूटभर सोडासुद्धा टाकून घेऊ शकता। तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि खायचा सोडा टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचा आहे। खायचा सोडा टाकल्यानंतर किंवा इनो टाकल्यानंतर जास्त वेळ बॅटर ठेवायचं नाही, लगेच करायला घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं जे खायचा सोडा टाकलेलं जे वेळ आहे ते निघून जाईल आणि आपलं जे आप्पे जे आहेत ते फुगणार नाहीत, म्हणून आपल्याला लगेच ही प्रोसेस करायची आहे। आता हे मिक्स करून घेते छान आणि हे आपलं जे आप्याचं एकदम पौष्टिक आप्याचं बॅटर जे आहे ते रेडी आहे। हरभरे दिवसातून 1 मूठ तरी खाल्ले पाहिजेत, भिजवलेले हरभरे। आपण तसं काही खात नाही, चवीला काही ते चांगले लागत नाहीत म्हणून, पण तुम्ही असे तरी खाल्ले पाहिजेत। हरभरे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपल्याला हरभऱ्यामधून प्रोटीन मिळतं, आपली जी पचनक्रिया आहे ते सुधारते आणि रक्तामधली साखर ते नियंत्रित राहते, म्हणून आपण हरभरे हे खाल्ले पाहिजेत। तर तसं काही खात नाही, पण हरभऱ्याचे वेगवेगळे डोसा असो किंवा आप्पे असो वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजेत। आता इथे आप्पे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे। आता आप्पे पात्र थोडंसं गरम झालं ना, ह्याच्यामध्ये आपल्याला आता छान असं सारण टाकून घ्यायचं अशा प्रकारे आप्प्याचं। तर प्रत्येक होलमध्ये मी अशा प्रकारे टाकून घेणार आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले आप्पे आपले रेडी होतात। अशाच प्रकारे तुम्ही बनवून ना उत्तप्पासुद्धा बनवू शकता। जर तुम्हाला हे आप्प्याची प्रोसेस खूप लांब वाटत असेल तर उत्तप्पासुद्धा मस्त लागतो, तर नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे मी सगळ्या होलमध्ये टाकून घेतलेले आहेत। आता 2 ते 3 मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि झाकण ठेवा आणि 2 ते 3 मिनटं छान याला खालून भाजून घ्या। 2 ते 3 मिनटानंतर खालून भाजल्यानंतर आता आपल्याला पलटवून दुसऱ्या साईडला टाकायचे आहेत अशा प्रकारे, आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असे हे आप्पे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। कलर खूप छान आलेला आहे आणि भाज्याही मस्त दिसत आहेत आप्प्यांवर। मी नेहमीच माझ्या मुलांसाठी ही आप्प्याची रेसिपी बनवते, एकदम टेस्टी लागतात हे आप्पे खाण्यासाठी। तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता, शेंगदाण्याची चटणी असो, नारळाची चटणी असो किंवा टोमॅटोची चटणी असो, कोणत्याही चटणीसोबत हे आप्पे टेस्टीच लागतात। पण मी इथे बनवलेले आहे शेंगदाण्याची चटणी, एकदम टेस्टला वेगळी आहे आणि खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा। भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे, जर तुम्ही पाहिली नसेल तर ती नक्की जाऊन पहा। आपले आप्पे तयार झालेले आहेत, मी एका ताटामध्ये आता सर्व करते आहे।
आणि हे खाण्यासाठी आप्पे आता रेडी झालेले आहेत. सकाळचा नाश्ता अगदी झटपट होतो आणि मुलांचं टिफिनसुद्धा काहीच वेळ लागत नाही. सकाळची घाई मला माहीत आहे किती जास्त असते ते. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.